We are discussing about the psychological qualities observed in एकच मिनिट. Psychological qualities observed in observed in fetus according to which he carries from previous births. Okay, just a minute. Hmm. एकच minute. Let Sharda get in. Okay. तो आपण डिस्कस करत होतो की काही सायकोलॉजिकल क्वालिटीज या पहिल्यापासून पाठच्या जन्मातनं तो मनुष्य जीव घेऊन येतो किंवा आपल्या प्रेग्नन्सीमध्ये त्यात बऱ्याचशा सगळ्याच्या सगळ्या काही इम्प्लांट होऊ शकत नाहीत कारण जितक्या पद्धतीने ते पॅरेंट्स किंवा ते अडॉप्ट करतात त्या पद्धतीने बऱ्याचशा आपण त्याच्यामध्ये इम्प्लांट त्या गर्भामध्ये करू शकतो ज्याला आपण प्री कन्सेप्शन वर्कशॉप असं आपण म्हणतो सो आता आपण रिझल्ट बघितले होते दैवी संपत्तीचे आणि आसुरी संपत्तीचे सुद्धा आणि त्या त्या ज्या ज्या प्रकारचे त्याच्याकडे संपत किंवा क्वालिटीज असतील त्या त्या प्रकारचे तो जीव तो कर्म करतो या जन्माला आल्यानंतर आणि त्याच्या प्रकारच्या कॉन्सिक्वेन्सेस मध्ये तो अडकतो किंवा त्या त्या कर्मांची फळं घेऊन तो लिबरेट सुद्धा होतो आता ह्याच्याबद्दल अधिक विस्ताराने सांगितलेलं आहे 7 ते 16व्या अध्यायामध्ये 7 ते 20 श्लोकांमध्ये ते सगळे श्लोक मी इथे देऊ शकत नाही परंतु पीपल हू पजेस आसुरी संपत म्हणजे जे लोक आसुरी संपत पजेस करतात किंवा आसुरी संपत घेऊन येतात किंवा किंवा बऱ्याच वेळेला प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा काही विचित्र प्रकारच्या सर्कमस्टान्सेस आजूबाजूला असतात त्या मातेच्या की त्यामुळे त्या जीवावर तसे संस्कार होतात सुद्धा फार क्रुशियल प्रेग्नन्सीज असतात आजूबाजूला वातावरण तेवढं नसतं म्हणजे असे सुद्धा बरेचसे जेव्हा आपण हिस्ट्री फॅमिली हिस्ट्री काढतो किंवा ह्या माणसाचं सायकोलॉजिकल पॅटर्न असं का असेल तर जेव्हा हिस्ट्री डिग आउट केली जाते तेव्हा असं सापडतं की प्रेग्नन्सी जेव्हा वेन हिज ऑर हर फादर सॉरी मदर वॉज प्रेग्नेंट त्यावेळेला फार क्रिटिकल स्टेजमधनं ते स्त्री गेलेली असते ओके तर त्यामुळे अशा प्रकारचे सुद्धा आसुरी संपत किंवा तो गर्भ अडॉप्ट करतो सो जे आसुरी संपत असतात किंवा ज्या क्वालिटी बेसिक क्वालिटीज असतात त्याच्याने दे डू नॉट नो व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट टू डू म्हणजे प्रत्येक आपल्याला ज्या ज्या घटना आपल्या समोर येतात जे जे प्रसंग येतात त्याच्यामध्ये योग्य काय किंवा अयोग्य काय याचा निर्णय करणं त्यांना फार कठीण होऊन जातं किंवा एक्झॅक्टली मला आता काय करणं अपेक्षित आहे या प्रसंगामध्ये हे त्यांना नाही समजत त्याच्यानंतर दे गेट रॉंग प्रवृत्तीज अँड निवृत्तीज ओके म्हणजे एक बेस्ट उदाहरण आपण दुर्योधनाचं सांगू शकतो की जे सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा अनेक वेळेला कृष्णाने किंवा द्रोणाचार्यांनी किंवा कोण आपले पितामह भीष्मांनी अनेक वेळा दुर्योधनाला समजवण्याचा प्रयत्न केला म्हणजे पूर्ण त्या स्टोरीमध्ये अनेक वेळाला पण प्रत्येक वेळेला त्याला उपदेश केल्यानंतर तो मानत असते पण तो तसं करत नसे त्यामुळे दुर्योधनाचं एक स्टेटमेंट आहे महाभारतामध्ये की जानामी धर्म न च मे प्रवृत्ती जानामी अधर्म न च मे निवृत्ती म्हणजे धर्म काय आहे काय योग्य आहे हे मला माहित आहे पण मी तसं करू शकत नाही अधर्म काय आहे हेही मला माहित आहे पण मी ते सोडू शकत नाही म्हणजे इथे कुठल्याही प्रकारचे लाक्षागृहाचं हे असेल किंवा काही असेल कुठल्याही प्रकारच्या ज्या ज्या ऍक्टिव्हिटीज कौरवानी कमिट केल्या असंख्य त्या चुकीच्या आहेत हे मला माहित होतं असं नाहीये कारण त्यांचे पण गुरु द्रोणाचार्यच होते त्यांचे पण आजोबा पितामह भीष्मच होते जे पांडवांचे होते त्यांच्यावर संस्कार करणारी तीच फॅमिली होती सो पण तरी सुद्धा तो म्हणतो की मला योग्य काय आहे ते मला माहिती आहे पण मी ते योग्य म्हणजे मी एक्झिक्यूट करू शकत नाही नचमे प्रवृत्ती ही माझी प्रवृत्ती ते करण्याची नाही मला ते करणं जमत नाही किंवा मला ते करणं आवडत नाही एखाद्या वेळेला मी करतो पण सारखं मी सतत त्या दैवी क्वालिटीज मध्ये बरोबर मी राहू शकत नाही त्याचं कारण असं की कदाचित आत्ताचा त्याचा जन्म किंवा त्या माणसाचा जन्म हा चांगल्या फॅमिलीमध्ये झाला असेल पण आधी बर्थ जो आहे पहिले बर्थ आहेत ते कुठल्या ह्याच्यात झालेले आहेत त्यामुळे त्याच प्रकारची प्रवृत्ती घेऊन ते जन्माला येतात ओके सो रॉंग प्रकारच्या प्रवृत्तीमध्येच ते अटॅच राहतात धर्म किंवा योग्य गोष्टी ते करू शकत नाहीत सो आणि
त्यांना खूप वेळ लागतो त्या प्रवृत्ती एक्सेप्ट करायला. म्हणजे जसं पतंजलीनी वृत्तीच सांगितलेल्या आहेत काही. तर त्या वृत्तीच एक्सेप्ट करणं फार म्हणजे वर्ष जातात त्याच्यामध्ये. त्या एक-एक त्या वृत्तीपासून म्हणजे सुटण्यासाठी किंवा लिबरेट होण्यासाठी. सो नो क्लीनलीनेस, नो प्रॉपर बिहेवियर, नो ट्रुथ. तर सत्याप्रती आस्था नसते त्यांची. त्यांचं बिहेवियर प्रॉपर नसतं. शौच वगैरे किंवा शुद्धी वगैरे या गोष्टी ते पाळत नाहीत. वैचारिक अशुद्धी असंख्य प्रमाणामध्ये त्यांच्यामध्ये सापडून येते, जे असुरी संपत असतात किंवा घेऊन जन्माला येतात. They always think की वर्ल्ड इज अनरिअल अँड इट इज विथआऊट फाउंडेशन अँड देअर इज नो गॉड. म्हणजे ज्यांच्या बेसिकली नास्तिकता ज्या थोड्याफार प्रमाणामध्ये, जास्त प्रमाणामध्ये, की माझा काही विश्वास नाहीये स्क्रिप्चर्स किंवा कुठला धर्म, कुठला देव. धिस इज जस्ट अ मटेरियल वर्ल्ड, लेट्स एन्जॉय इट अँड कंप्लीट इट. सो अशा प्रकारचे त्यांचे थॉट प्रोसेस असते. दे अशा प्रकारची थॉट प्रोसेस असल्यामुळे त्यांचं काय होतं नंतर, की दे टेक शेल्टर इन इनसेक्युबल ऑफ these 3 गेट्स ऑफ हेल. म्हणजे 18व्या अध्यायामध्ये बऱ्याच त्रिपुटांचा उल्लेख आहे भगवद्गीतेमध्ये. त्यातलं एक त्रिपुट आहे, ते म्हणजे गेट्स ऑफ हेल म्हणजे नरकाची प्रवेशद्वार. ते म्हणजे काम, क्रोध आणि लोभ. काम म्हणजे इच्छा, भयंकर इच्छा असतात. म्हणजे इतक्या इच्छा असतात काही-काही लोकांच्या. प्रत्येक गोष्ट त्यांना हवी असते. सगळ्या प्रकारची फिजिकल किंवा सायकॉलॉजिकल म्हणजे खूप खूप वासना असते. खूप जास्त पकड असते. खूप जास्त डीपली रूटेड म्हणजे त्यांच्या हे असतं. मला हे हवं, मला ते हवं, मला ते हवं. तर ते कधी समाधानीच होत नाहीत. सतत क्रोध, क्रोध पण बऱ्याच वेळेला बघितलेला आहे. आणि खरं त्याच्यावर बोलण्यासारखं खूप आहे पहिली गोष्ट म्हणजे. सो क्रोध कुठल्या छोट्या-छोट्या गोष्टींवरनं भयंकर चिडतात. लोभ, लोभ पण असतो. म्हणजे कामाचं पुढचं स्टेज आहे ते म्हणजे लोभ. So they get caught in this material world. Okay. So they take the shelter of this काम, क्रोध, लोभ आणि ऑब्व्हियसली त्याचे जे कॉन्सिक्वेन्सेस आहेत. कारण यांना या 3 गोष्टींना बेसिकली नरकाची द्वारं असं म्हटलेलं आहे. सो त्याचे कॉन्सिक्वेन्सेस ते भोगत राहतात. दे बिलीव्ह दॅट टू ग्रॅटिफाय द सेन्सेस अप टू द एंड ऑफ धिस लाईफ इज द प्रायमरी नेसेसिटी ऑफ द ह्युमन सिव्हिलायझेशन. म्हणजे इथे आपण आज जन्माला आलेलो आहोत. इथे बऱ्याच भौतिक सुखसुविधा आहेत आणि त्याचा उपभोग घेण्यासाठीच मी जन्माला आलेलो आहे. असे हे अज्ञान त्यांना असतं. या या मनुष्य देहाचा एक्झॅक्टली काय उपयोग करायचा आहे, हे हे जाणून न घेता दे जस्ट गेट they are engaged in enjoying all this material pleasure. हे 7 ते 20 श्लोकांमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. So then they sometimes performs sacrifices for the name and fame only without following any rules and regulations. मग आता कोणतरी त्यांना सांगतं, "अरे बाबा असं करणं गरजेचं नाही. सारखा तू किती मजा-मस्ती करतो आहेस. काहीतरी तू दानधर्म करत जा. काहीतरी तू अ, त्याग करत जा." मग आपलं फक्त नाव आणि मग ते असतं ना बऱ्याच वेळेला तिथे बघा ना, तुम्ही कुठल्याही देह मंदिरामध्ये गेलात किंवा कुठेही, तिथे लिहिलेलं असतं 10,000 चे देणगीदार, 5,000 चे देणगीदार किंवा कमानीवर नावं लिहिलेली असतात. तर ते कमानीवर माझं नाव यावं म्हणून डोनेशन दिलेलं असतं. फॉर द सेक ऑफ नेम अँड फेम. ज्याला खरंच डोनेशन द्यायचं असतं ना, तो गुप्त दानपेटी असते. त्याच्यात करून तो मोकळा होतो किंवा आयडियली तसं करून मोकळं व्हायचं असतं. पण मला ह्या हॉलला माझं नाव दे, त्या हॉलला माझं नाव दे. तर ते ॲक्चुअली त्या हॉलला नाव देण्यासाठी आणि लोकांना माहिती होण्यासाठी किंवा मी 1 करोड दिले, 10 करोड दिले, त्याच्यासाठी डोनेशन विथ द डोनेशन्स विथ सम सकाम ॲक्टिव्हिटीज. काही इच्छेनी, वासनेनी डोनेशन्स दिलेली असतात. ती बऱ्याच वेळेला अशी सापडतात ह्याच्यामध्ये. या माणसं म्हणजे अशी माणसं करतात. कारण त्यांना शेवटी सांगितलं जातं, की एवढा पैसा कमवून काय करणार आहे बाळा तू? किंवा तुला कुठेतरी डोनेट करावं लागेल. मग तो डोनेट करताना पण विचार करतो, की माझा फायदा काय डोनेट करताना? मला पब्लिसिटी मिळणार का? हां, मग मिळणार असेल तर मी देतो. अशा प्रकारचे खूप कमर्शियल किंवा कॅल्क्युलेशन्स त्यांच्या डोक्यामध्ये असतात. सो अशा लोकांचा रिझल्ट काय होतो, की दे आर एन्व्हियस, मिस्चिव्हियस, लोएस्ट अमॉंग द मेन. ते कास्टेड बाय हिम इंटू ओशन ऑफ मटेरियल एक्झिस्टन्स. आणि काय होतं, की ह्यांना लिबरेशन कधीच मिळत नाही, की ते पुन्हा ह्याच पृथ्वीवर जन्माला येतात आणि त्यांच्या कर्मानुसार कधी-कधी पशुयोनीमध्ये पण जन्माला येतात. ओके. दे अटेंड कारण ते श्लोक ना खूप मोठे-मोठे श्लोक्स आहेत. त्यामुळे इथे आता मी फारसे आणत नाहीये आणि खूप वेळ जातो त्याच्यामध्ये.
म्हणजे हा 10 दिवसाचा वर्कशॉप ना जवळपास 15 ते 20 दिवसांचा होऊन जातो. तर तुम्ही जाऊन वाचू शकता ते. दे अटेंड रिपीटेड बर्थ अमॉंगस्ट द स्पेशीज ऑफ द डेमॉनिक लाईफ. म्हणजे अधिकाधिक आसुर योनीमध्ये किंवा अधिकाधिक ह्याच्या पुढचे म्हणजे क्वालिटीज किंवा ह्याच्या पुढच्या डिग्रीजमध्ये ते जास्त आसुर योनीमध्ये जन्माला येतात. कधी-कधी पशु योनीमध्ये पण जन्माला येतात. सच पर्सन कॅन नेव्हर अप्रोच टू हिम म्हणजे तो अंतरात्म्यामध्ये आतला त्याचा जर्नी कधीच सुरू होऊ शकत नाही. ग्रॅज्युअली दे सिंक डाउन टू मोस्ट अबॉमिनेबल टाइप ऑफ एक्झिस्टन्स अँड मॅटर. म्हणजे ते कधी-कधी इतक्या पशुयोनीपेक्षा ते अश्मयोनीमध्ये किंवा म्हणतात ना दगड फॉर्ममध्ये सुद्धा जातात. आपल्याकडे एक छोटी-छोटी उदाहरणं आहेत. अहिल्या दगड होऊन पडली होती वगैरे, वगैरे अशी शापानी वगैरे. हे अशी असंख्य उदाहरणं तुम्हाला सापडतील. तर ते पूर्ण म्हणजे ते नॉन मॅटर सॉरी ते मॅटर फॉर्ममध्ये पण जातात. कारण या मॅटर फॉर्ममध्ये पण कॉन्शियसनेस आहे, ह्याच्यात जीव आहे. दगड-धोंड्यांमध्ये पण जीव आहे. नाही अशातला भाग नाहीये. तर त्या फॉर्ममध्ये जाऊन पडतात. सो म्हणजे पूर्ण तामसिक होऊन जातात. म्हणजे 100% तामसिक होऊन जातात ते. तर त्यांना म्हणजे त्यांना कंप्लीट इनर्शिया स्टेजमध्ये जातात. त्यांना दुसऱ्याने हलवल्याशिवाय ते हलणारच नाहीत. अशा योनीजमध्ये किंवा अशा स्पेशीजमध्ये ते जन्म घेतात. अशा बऱ्याच असतात म्हणजे रेप्टाइल्स म्हणा किंवा त्याच्यानंतर असुयोनीज वगैरे अशा आणि शेवटचा फॉर्म असतो तो म्हणजे मॅटर फॉर्म. दे गेट बिझी इन डिझायर्स, इगो, दंभ, मद अशा ॲक्टिव्हिटीजमध्ये ते कंटिन्युअसली कॉट होऊन राहतात. दे गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स अ मटेरियल प्लेजर, गेट टेन्स्ड ऑल्वेज विथ फिअर ऑफ लूजिंग इट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फक्त अट्रॅक्ट नाही राहत मटेरियल प्लेजरमध्ये किंवा एन्जॉय नाही करत. ते मटेरियल जे सुख आहे ते माझ्याकडून जाईल की नाही जाईल म्हणजे निघून जाईल अशी सारखी भीती राहत असते त्यांना. दे आर अनअवेअर ऑफ रॉंग डिरेक्शन्स की आपण एक्झॅक्टली कुठली आपले आयुष्य कुठल्या दिशेने जात आहे याचा त्यांचा विचार नसतो त्या बाबतीमध्ये कुठलाही. दे आर बिझी इन कलेक्शन्स ऑफ मनी अँड वर्ल्डली अफेअर्स. म्हणजे मनी कलेक्शन, वर्ल्डली अफेअर, सुखसुविधा, संपत्ती ह्या सगळ्या गोष्टी गोळा करण्यामध्ये ते लागलेले असतात. त्याच्यानंतर अशुची व्रत असा एक त्याच्यात त्या श्लोकांमध्ये एक उल्लेख आहे. ते कन्झ्युम्स द नॉन व्हेजिटेरियन फूड, अल्कोहोल, ड्रग्स, ॲडिक्शन्स अँड सो मेनी थिंग्स. कारण काय होतं, की अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज करताना ना त्या जीवाला आनंद मिळत नसतो. मग तो आनंद खूप वेगवेगळ्या पद्धतीने फाइंड आउट करायचा प्रयत्न करतो. मग अशा ॲडिक्शन्स किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ही वॉन्ट टू ट्राय एव्हरीथिंग की जिथून मला आनंद मिळेल. पण बिचाऱ्याला समजत नाही आपण चुकीच्या दिशेने जातो आहे. सो अशुची व्रत, अशा प्रकारची अशुची व्रत ते घेतात किंवा अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये ते अडकले जातात. दे आर रूल्ड बाय इंद्रियाज टिल डेथ. की मृत्यूपर्यंत ते अशाच प्रकारच्या आपल्या इंद्रियांच्या म्हणजे इंद्रियांनी वश होऊन राहतात. सॉरी. दे पजेस ऑल द षड्रिपुस. काम, क्रोध, मद, मोह, मत्सर. या ह्याच्यामध्येच ते म्हणजे ते कसं आहे माहिती का, हा एक प्रकारचा केज आहे. ते एकात एक अधिक दलदल आहे ही एक प्रकारची. ते अधिकाधिक गुरफटत जातात. He they thinks ki today I have this much asset, I should increase it. Other people are hurdles in my in this path of gaining this material pleasure, so let me kill them. म्हणजे कधी-कधी माझ्या या मार्गामध्ये, माझ्या या मटेरियल प्लेजर जमवण्याच्या मार्गामध्ये मी दुसऱ्याचा खून सुद्धा ते लोकं करून बसतात. म्हणजे मनुष्यवधासारख्या कर्म सुद्धा ते करतात. तुम्ही गर्भपात व्हायचा आणि अशा मनुष्यवध, गर्भपात अशा असंख्य गोष्टी तुम्ही बघितल्या असतील किंवा कुठल्याही प्रकारचे टेररिस्ट ॲक्टिव्हिटीज त्याच्यानंतर असंख्य म्हणजे जी अँटी सोशल ॲक्टिव्हिटीज असतात, ह्या सगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये ते एंगेज होऊन जातात. ओके. एकच मिनिटं. हां. आता एक छोटासा भाग आपण घेऊ शकतो, त्रिगुणांच्या बाबतीमध्ये. कारण हे सगळं बेसिकली ना या त्रिगुणांच्या भोवती रिव्हॉल्व होत आहे. हां, आपण हे छोटेसे 6 स्लाइड्स घेऊ शकतो. सो बेसिकली सायकियाट्री आणि सायकॉलॉजीमध्ये जसं मी मगाशी म्हटलं, जेव्हा जेव्हा सायकॉलॉजिकल डिसऑर्डर्स येतात, तेव्हा बिहेवियरल क्वालिटीज किंवा त्या माणसाची पर्सनॅलिटी ट्रेट्स यांना फार इम्पोर्टन्स असतं. जसं आपण जेव्हा एखादा फिजिकल डिसऑर्डर झाला, तर लगेच ब्लड इन्व्हेस्टिगेशन करतो किंवा फिजिकल इन्व्हेस्टिगेशन करतो, सोनोग्राफी करतो, एक्स-रे करतो किंवा काही करतो. तर तसं पहिलं सायकॉलॉजिकल डिसऑर्डर्स झाल्यानंतर बिकॉज दॅट इज अल्सो वन ऑफ द मेजर पार्ट ऑफ द मेडिकल स्ट्रीम. त्यानंतर सायकॉलॉजिकल असेसमेंट त्या माणसाची पहिल्यांदा केली जाते. त्याला डिग आउट केलं जातं. ओके. सो लेट्स सी की व्हॉट भगवद्गीता सेज अबाउट दिस बिहेवियरल क्वालिटीज ज्याला आपण तुम्ही संस्कार किंवा त्रिगुणाज
संस्कार किंवा हे जे बिहेवियर्स आहेत ना, ते बेसिकली 3 गुणांवर अवलंबून असतात. जे लिबरेटिव्ह क्वालिटी, डायनॅमिक क्वालिटी आणि इल्युसिव्ह क्वालिटी, ज्याला आपण सत्व, रजस, तमस असं म्हणतो. आता ह्याचं जे परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन त्या माणसामध्ये असतं, त्या प्रकारच्या बिहेवियरल क्वालिटीज तो दाखवतो किंवा बिहेवियरल ट्रेट्स तो दाखवतो प्रत्येक मनुष्य. आणि त्याच्याशी रिलेटेड बॉन्डेजेस किंवा त्याचे काय-काय कॉन्सिक्वेन्सेस म्हणण्यापेक्षा त्याचे काय-काय परिणाम होतात, हे आपण आता बघणार आहोत. तर बेसिकली आपल्याला माहिती आहे, की त्रिगुण हा खूप मोठा कन्सेप्ट आहे. आयुर्वेदाने पण मानलेला आहे मानसिक गुणांमध्ये. त्याच्यानंतर हं, वैदिक फिलॉसॉफी त्रिगुणांवर जास्त भर देते, की प्रकृती त्रिगुणात्मक आहे. ओके. सत्व, रजस, तम इति गुण भगवद्गीतेमध्ये पण याच्याबद्दल एक उल्लेख आढळतो, की सत्व, रजस, तम इति गुणाः प्रकृतिसंभवाः निबध्नाति महाबाहो देहे देहिनम् अव्ययम्. आणि हे अव्ययम असतात. म्हणजे अव्यय म्हणजे त्यांचा म्हणजे ऱ्हास करता येत नाही. त्या काही ना काही पर्सेंटेजमध्ये ते राहणारच माणसामध्ये. सो ही जी प्रकृती आहे, ज्याच्याने आपण प्रकृती आणि पुरुषाचा संयोग झाल्यानंतर जीव जन्माला येतो, असं आपण परवा बघितलं होतं, की ती जी प्रकृती आहे, ही जी अपरा प्रकृती आहे, ही त्रिगुणात्मक असते. सत्व, रजस, तमस. जीवा गेट अटॅच टू दिस प्रकृती अँड ड्युरिंग द प्रोसेस ऑफ बर्थ. म्हणजे या दोघांचा संयोग झाल्यानंतरच जीव जन्माला येतो. आणि हे बिहेवियर म्हणजे प्रत्येक मनुष्य वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये कसा बिहेव करतो, हे ह्या त्रिगुणांच्या कॉम्बिनेशन, परम्युटेशन एंड कॉम्बिनेशनवर अवलंबून असतं. आणि त्याला कशी फळं मिळणार हेही त्याचं मेन कारण असतं त्याची त्रिगुणात्मक प्रकृती. ओके. आणि ह्याच्यातनं बाहेर पडायचं असेल तर आपल्याला परवा कृष्णाने म्हणजे मागच्या स्लाइड्समध्ये सांगितलं होतं, की निस्त्रैगुण्यो भव अर्जुन. त्रैगुण्यविषयी या वेदा निस्त्रैगुण्यो भव अर्जुन, की तू या त्रिगुणांच्या पलीकडे जा. थिंक अबाउट और स्टार्ट फाइंडिंग द पुरुषा, फॉरगेट अबाउट द प्रकृती. ओके. तर आता हे 3 गुण आपण समजून घेतो आहोत बेसिकली. सत्वगुण किंवा लिबरेटिव्ह बिहेवियरल क्वालिटीज किंवा लिबरेटिव्ह क्वालिटीज. तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकम् अनामयं सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ. म्हणजे निर्मलत्वात बिइंग द प्युरेस्ट, दिस इज ॲक्चुअली उलटं झालं पाहिजे. आपण तमसकडून जाऊया, म्हणजे जास्त सोप्या पद्धतीने ते समजेल. हं, हं. हां. तमस गुण, इल्युसिव्ह बिहेवियरल क्वालिटी. इल्युजन्स म्हणजे भ्रमावस्थेमध्ये असतात मूलतः. तमः तत् तमस्तत्त्व ज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनं प्रमादालस्य निद्राभिः तन्निबध्नाति भारत. की हे भारत, हे अर्जुना, कृष्ण सांगतो आहे, की तमस तमस म्हणजे काय? की मोहनम, डिल्युजन्स असतात, की मी हे ॲक्टिव्हिटी केली तर मला असं होईल, ते ॲक्टिव्हिटी केली म्हणजे खूप अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना असतात किंवा कोणीही काहीही सांगतं आणि त्याच्यावर ते विश्वास ठेवतात. पहिली गोष्ट म्हणजे. सो म्हणजे कधी-कधी मिसगाईड केले जातात ना, लोकं गॉसिप करतात एकमेकांशी आणि म्हणजे असं खूप अशा अंधश्रद्धा वगैरे बघा लोकांमध्ये दिसतात, की हे अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटी करायला पाहिजे, नाहीतर असं-असं होतं, असं. सो असे डिल्युजन्स असतात त्यांच्या म्हणजे त्यांच्या मध्ये. मोह असतात वेगवेगळ्या प्रकारचे. प्रमाद आणि या मोहामुळे ते प्रमाद कमिट करतात. मॅडनेस किंवा कुठल्याही प्रकारच्या ज्याला आपण विशेषतः प्रमाद असं म्हटलेलं आहे, कारण जाणीवपूर्वक ते त्याच चुका परत करत राहतात. म्हणजे एकदा चूक झाली, अज्ञानामुळे चूक झालेली माफ असते हां. अज्ञानामुळे ह्युमन सिव्हिलायझेशन्समध्ये अज्ञानामुळे चूक झाली तर ती एक वेळा किंवा 2 वेळा माफ असते. परंतु ती चूक झाल्यानंतर त्याचं नॉलेज मिळाल्यानंतर सुद्धा ते परत-परत तेच-तेच करत राहतात. त्याच-त्याच चुका. सो प्रमाद, आलस्य, प्रचंड लिथार्जी असते. काहीच करायला मागत नाहीत. कुठल्याच ॲक्टिव्हिटी करायला मागत नाहीत. दे जस्ट वॉन्ट टू एन्जॉय द लाईफ, रेस्ट इन धिस मटेरियल प्लेजर. कुठल्याही प्रकारची ॲक्टिव्हिटी करायला ते तसे फारसे उत्सुक नसतात. म्हणजे प्रत्येक वेळेला ओढून-ताणून त्यांना त्यांच्याकडून कामं करवून घ्यावी लागतात. प्रचंड लिथार्जी. निद्रा, स्लीप इन द सेन्स एक्झॅक्टली फिजिकल स्लीप असं नाही. पण ते इनर्शिया स्टेजमध्येच असतात. त्यांना फारशा काही गोष्टी करायच्याच नसतात. ज्याला आपण ॲक्चुअली आळसपणा असा मराठीमध्ये शब्द आहे,
की त्यांना कुठल्याही ॲक्टिव्हिटी करायच्या नसतात विशेषतः. काही करायचा म्हणजे अगदी महाकर्मकठीण असतं अशा लोकांकडनं काही कामं करून घेणे. बॉर्न ड्यू टू अज्ञाना आणि जर मी मगाशी ज्या दैवी संपत सांगितल्या त्या फार कमी असतात या लोकांकडे. ते अज्ञानच जास्त असतं. कुठल्याही प्रकारचं गुड किंवा संपत वगैरे त्यांच्यामध्ये फारसं फाइंड आउट होत नाही. दे गेट कॅप्चर्स आता ह्याचं एक अशा तमोगुणी माणसाचं आता अशा माणसामध्ये रजस आणि सत्व नसतं असं नाही, पण फार लिस्ट असतं. सो अशा माणसांमध्ये काय होतं, दे कीप ऑन गेटिंग एंगेज्ड इन डिफरंट आसुरी संपत किंवा आसुरी ॲक्टिव्हिटीज अँड बॉन्डेजेसमध्ये ते कॉट होत राहतात. एक गोष्ट केली त्याच्यातून दुसऱ्या गोष्टीत अडकलो, दुसऱ्या गोष्टीतून आणखीन चौथ्या गोष्टीत अडकलो, असं त्यांचं डिटोरिएशन होत राहतं. आणि मग अशा प्रकारे डिटोरेशन झाल्यामुळे ते इनॅक्टिव्ह पण होऊन जातात. इनॅक्टिव्ह म्हणजे आता मी काहीही केलं तरी मला वाईटच फळं येतात. त्यामुळे मी आता काही करणारच नाही. अशा प्रकारचे वाक्प्रचार किंवा अशा प्रकारचे सेयिंग्ज तुम्हाला सापडतात. सो दीज आर कंप्लीटली तमस डॉमिनंट पीपल. आता ह्याच्यातला काही भाग हा प्रत्येकामध्ये असतो. तर ते इट डिपेंड्स की कुठल्या प्रकारचं परम्युटेशन एंड कॉम्बिनेशन त्या जीवाचं आहे रजस, तमस आणि सत्वामध्ये. आता याचे बॉन्डेजेस काय आहेत, की हा एक्झॅक्टली सत्वगुणाच्या अपोझिट क्वालिटी आहे ही. मोह हा त्यांचा बेसिक हे असतो, की ते मोहामध्ये कॉटच होतात, की ते कुठली गोष्ट सोडूच शकत नाहीत. मटेरियल प्लेजर्स ते सोडूच शकत नाहीत. दे आर कंप्लीटली डीपली इन्व्हॉल्व्ड इन मटेरियलिझम. दे लीड्स टू विपर्यय. विपर्यय म्हणजे समोरच्या माणसाला जे बोलायचं असतं किंवा एखाद्या जे काही कन्व्हर्सेशन होतं अशा माणसांबरोबर, त्यातला ते वेगळाच अर्थ घेतात. म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला असं सापडतं, की आपण एखाद्याला काही गोष्टी सांगायला गेलो आणि त्यांनी तिसराच अर्थ घेतला त्याचा. ओके. सो असे विपर्यास ते खूप करतात. लीस्ट इंटरेस्टेड इन स्पिरिच्युअल नॉलेज अँड ॲक्टिव्हिटी. कुठल्याही प्रकारच्या अध्यात्म आणि स्क्रिप्चर किंवा वैदिक संस्कृती ह्याच्याबद्दल त्यांचा इंटरेस्ट हा फारच कमी असतो. किंवा कमी असं इंटरेस्ट दाखवतात. दे आर नॉट ॲक्टिव्ह इन रिचर्स अल्सो. म्हणजे काहीतरी मला नॉलेज मिळवूया काहीतरी करून. मी जाते, एखाद्या गुरुकडे जाते, काही पुस्तकं वाचते किंवा काहीतरी मी करते, की जेणेकरून मला या इग्नोरन्समधनं बाहेर पडता येईल. अशा ॲक्टिव्हिटीज किंवा अशी काही वृत्ती त्यांच्यामध्ये सापडत नाही. दे आर कंप्लीटली दे आर ॲडिक्टेड पीपल ॲक्चुअली टू द मटेरियल प्लेजर्स. कंप्लीटली ॲडिक्टेड असं. ॲडिक्टेड हा शब्द मुद्दामून वापरलेला आहे. कारण ॲडिक्शन म्हणजे जे सोडू शकत नाही. एखादी गोष्ट म्हणजे दारूचं ॲडिक्शन असेल, अल्कोहोल ॲडिक्शन असेल, तर दारू त्यांना सोडता येत नाही. तसं मटेरियल प्लेजर त्यांना सोडता येत नाही. हे भौतिक सुख सुविधा ज्या आहेत, त्या त्यांना सोडताच येत नाहीत. ते गेट कॉट. मोह उत्पन्न होतो तिथे. डिपेंड्स ऑन द मटेरियल थिंग्स आणि त्याच्यावरच म्हणजे या भौतिक सुखसुविधांवरच त्यांचं आयुष्य चाललेलं असतं. अँड दे आर बाउंडेड दॅट्स व्हाय दे आर बाउंडेड इन द सायकल ऑफ बर्थ अँड डेथ. असंख्य जन्म-जन्मांतर हे याच सायकलमध्ये पुन्हा बर्थ, रिबर्थ, मे बी मनुष्य योनीमध्ये, मे बी पशु योनीमध्ये किंवा अशाच प्रकारे ते कॉट होऊन राहतात. त्याच्या आधीचा हे आहे तो म्हणजे रजस. रजस इज लिटल बिट बेटर किंवा ॲक्चुअली कार्य हे रजस गुणामुळे होत असतं. कुठलीही कामं ही रजस गुणामुळे होत असतात. कुठलंही कार्य होतं ते राजसिकतेमुळे होतं. ओके. सो किंवा रजस गुणामुळे होतं. एका बिहेवियरल पॅटर्नमुळे होतं. दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड ॲज अ डायनॅमिक बिहेवियरल क्वालिटी. रजोरागात्मकं विद्धि तृष्णा संगम समुद्भवम तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनम्. म्हणजे रागात्मकम म्हणजे दे आर बॉर्न ऑफ डिझायर ऑर लस्ट. कितीतरी जीव तुम्ही बघितले असतील, की ते आयुष्याची काही उद्दिष्ट घेऊन जन्माला येतात. आता ती उद्दिष्ट चांगली पण असू शकतात किंवा वाईट पण असू शकतात. म्हणजे आता अनेकच जसं भगतसिंग जेव्हा फासावर गेले, तेव्हा त्यांनी म्हटलं, की "मी पुन्हा जन्म घेईन. मी भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी लढण्यासाठी मी पुन्हा जन्म घेईन. मी असंख्य वेळा जन्म घेईन." सो धिस कॅन बी अ गुड मोटिव्ह. किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या की एखाद्या जीवाचा काहीतरी राहिलेला असतो पाश तो किंवा म्हणजे त्याला काहीतरी मोह राहिलेला असतो या जन्मातला तो कंप्लीट करण्यासाठी पुन्हा जन्म घेतो. सो दे आर ॲक्चुअली राजसिक पीपल आर बॉर्न विथ डिझायर अँड लस्ट. मग ती चांगली डिझायर असेल किंवा मोहात्मक डिझायर पण असू शकते. पण आता इथे काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नाहीये. बट आय एम जस्ट टॉकिंग अबाउट द डिझायर. काहीतरी मूळ उद्देश घेऊन जन्माला येतात ते. कुठल्यातरी फिजिकल, मटेरियल डिझायर्स घेऊन जन्माला येतात.
तृष्णा संग्रह आणि ड्यू टू द थर्स्ट ऑफ अँबिशन म्हणजे आणि ती त्यांना कंप्लीट करायचीच असते. त्यांची फार आकांक्षा किंवा एक अँबिशन असते, की मी हे कंप्लीट करणार किंवा किंबहुना ते त्यांच्या आयुष्याचं ध्येय होऊन जातं. कर्म संगेन अँड दे डू ऑल काइंड्स ऑफ सकाम कर्म. सकाम इन द सेन्स त्या डिझायर किंवा इच्छेनेच प्रेरित होऊन ते सगळी कर्म करतात. त्यामुळे त्यांची सगळी कर्म ही सकाम होऊन जातात. ते कधीच ते गिव्ह अप करू शकत नाहीत फ्रुट्स. आणि अशा माणसांचं काय होतं, की या रजोगुणी लोकांचं ते गेट बाउंडेड विथ सकाम कर्म आणि दॅट्स व्हाय दे आर ॲक्चुअली गेट कॉट इन द केज ऑफ एक्स्पेक्टेशन. आणि त्याच्यानंतर एक्स्पेक्टेशनमुळे पुढे येणारा इगो, अहंकार आणि काय म्हणतात त्याला ॲप्रिसिएशन किंवा एक्स्पेक्टेशन्समध्ये ते अडकून जातात, की मी एवढं काम करतोय तरी मला हे मिळत नाही. मी तेवढं काम करतोय तरी मला ते मिळत नाही. सो धिस इज ॲक्चुअली धिस हॅपन्स बिकॉज ऑफ द रजस गुणा. ओके. आता या लोकांबद्दल बरोबर काय होतं, की ते स्टार्ट ऑफ रजस गुणा इज टुवर्ड्स द अपोझिट अट्रॅक्शन. म्हणजे त्यांना त्यांच्याकडे जे नसतं ना, त्याच्या प्रती ते अट्रॅक्ट होत राहतात. जी काही क्वालिटी जे काही फिजिकल मटेरियल सुखसुविधा असतील किंवा कुठलीही गोष्ट असेल. इव्हन ज्ञान की मला हे माहीत नाहीये, मला ते शिकायचंय, मला हे शिकायचंय, मला ते शिकायचंय. धिस इज राजसिकता ॲक्चुअली आणि हे आता गंमत कसं आहे, की सत्वगुण इज कंप्लीटली बेनिफिशियल. तमस गुण इज कंप्लीटली किंवा नॉट बेनिफिशियल आणि रजस गुणाचं हे ना हे कॉम्बिनेशन आहे. हा काही फार चांगला किंवा फार वाईट असा गुण नाही आहे. तो ॲक्चुअली राजसिकता गरजेची आहे. काही प्रमाणामध्ये एक कंट्रोल्ड राजसिकता गरजेची आहे. त्याच्याशिवाय आपण काही करूच शकत नाही. सो जे त्यांच्याकडे नसतं त्याच्याप्रती ते नेहमी ओढले जातात. ओके. लीड्स टू अदर मटेरियल डिझायर्स अल्सो. म्हणजे मग वेगवेगळ्या मटेरियल असेल, नॉन मटेरियल असेल कुठल्याही डिझायर्सकडे ते ओढले जातात, की मला हे मिळवायचं आहे, मला ते मिळवायचं आहे, मला ते मिळवायचं आहे. त्यांच्याकडे नीड ऑफ एक्नॉलेजमेंट असते. म्हणजे एखादी गोष्ट मिळवल्यानंतर चांगली गोष्ट आहे. पण ती गोष्ट समजा एखादं मेडल मिळालं किंवा काही मिळालं, एखाद्या कॉम्पिटिशनमध्ये पहिला आला, तर त्याच्यानंतर त्याच्या एक्नॉलेजमेंट म्हणजे त्यांना ते एक मेडल मिळणं फार गरजेचं होऊन जातं. ते हे बघत नाहीत, जशी सत्वप्रधान माणसं बघतात, की मी या कॉम्पिटिशनमध्ये उतरलो, मला मेडल समजा नाही मिळालं, तरी ही माणसं राजसिक माणसं डिप्रेस होऊन जातात. समजा किंवा पहिला नंबर नाही आला, तर डिप्रेस होतात. ते सात्विक माणसासारखं हे बघत नाहीत, की चला मला पहिला नंबर मिळाला नाही किंवा मला काही मेडल मिळालं नाही, पण मला अनुभव तर मिळाला. मी ती गोष्ट एन्जॉय तर केली. हे थॉट प्रोसेस सात्विक माणसामध्ये दिसतात. हे थॉट प्रोसेस राजसिकतेकडे दिसत नाहीत माणसामध्ये. तर त्यांची नीड ऑफ एक्नॉलेजमेंट असते किंवा नीड ऑफ अप्रिसिएशन फ्रॉम द सोसायटी प्रचंड असते, की मी मी कामच करतो आहे, की जेणेकरून मला लोकांनी अप्रिशिएट करावं. जर मला अप्रिशिएट करणार नसेल, तर मी कामच करणार नाही. मी जसं एक छोटंसं उदाहरण देते ह्याच्यामध्ये, की जे ऑब्व्हियसली लहान मुलांमध्ये हे राजसिकता सापडते किंवा 3-4 वर्षाची अशी मुलं असतात छोटी-छोटी, ते नक्की आत्ताच एल-के-जी, यू-के-जीमध्ये जायला लागलेली असतात. त्यांना राईम्स शिकवलेल्या असतात. तर एकदा मी जस्ट एक म्हणजे उदाहरण सांगण्यासाठी किंवा समजेल म्हणून सांगते, की गेलो होतो. तर त्या ऑब्व्हियसली त्या फ्रेंडनी आमच्या त्या सांगितलं, की आमच्या मनूला ना अच्छा आता ही राईम म्हणता येते म्हणून दाखवा. तर ती म्हणायला लागली. 2 कडवी झाली आणि ती थांबली मुलगी. 3-3.5 वर्षाची मुलगी. बोलायलाच तयार नाही. आम्हाला वाटलं काय म्हणजे घाबरली का काय किंवा का दुसरं काही झालं. ती बोलायलाच तयार नाही. 2 कडवी म्हणजे जे काही राईमची होती ती म्हटल्यानंतर बोलायलाच पुढे तयार नाही. मग आईला पण टेन्शन आलं. अरे माझी फसगत. आपल्या मुलीचा नॉन परफॉर्मन्स इन फ्रंट ऑफ द गेस्ट. ते आईला फार टेन्शन असतं. सो ती म्हणाली, "काय होते, काय होते?" नंतर असं झाल्यानंतर काही वेळाने तिने मला म्हणते ती, "मग टाळ्याच कोणी वाजवत नाही. मग मी कशाला म्हणू राहीन?" सी कोणी अप्रिशिएटच करत नाही, मग मी म्हणणार नाही. हे ऑब्व्हियस असतं लहान मुलांमध्ये हे दिसून येतं. नाही अशातला भाग नाहीये. पण ही क्वालिटी 50व्या वर्षी पण माणसामध्ये दिसून येते. 60व्या वर्षी पण दिसून येते, की मला जर काही मिळणारच नसेल, तर मी कर्मच करणार नाही. राइट? की मला जर अप्रिशिएट केलं जाणार नसेल, तर मी कर्मच करणार नाही. मला जर काही एक्नॉलेजमेंट मिळणार नसेल, तर मी कशाला करू कुठली पण कामं? अशा प्रकारचे जे थॉट प्रोसेस असते, ती कंप्लीटली राजसिक थॉट प्रोसेस असते. जसं छोट्या 3.5 वर्षाची मुलगी म्हणते, "तुम्ही टाळ्याच वाजत नाही आणि तुम्ही मला काही देतच नाहीये, तर मी कशाला म्हणू राहिली?"
मग तिच्यासाठी राईम म्हणणं किंवा तिच्यासाठी ते कर्तव्य नाही आहे किंवा आईने सांगितलंय म्हणून म्हणणं हे तिचं कर्तव्य तिला नाही लहान लहान मुलगी असते तिथे सोडून द्या. पण मोठ्या माणसांच्या बाबतीमध्ये पण होतं. 25, 30, 35, 40, 50, 60 अगदी 70-80 वर्षाचे पण माणसं आम्ही बघितली आहेत, की त्यांना कर्म करणं हे त्यांचं कर्तव्य वाटत नाही. जर मला काही मिळणार असेल तरच मी काम करेन, नाहीतर मी करणार नाही. ही राजसिकता आहे. सो दे डू सो मेनी कर्मास विथ कंप्लीट इन्व्हॉल्वमेंट. त्याच्यात त्याच्यात म्हणजे ते सारखं एक एक कार्य केलं त्यातून काही मिळालं नाही, दुसरं कार्य. दुसऱ्या कार्यातनं काही मिळालं नाही, तिसरं कार्य. सतत ते वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये एंगेज्ड असतात. दे आर अटॅच्ड टू मटेरियल हॅपीनेस, गेन एंड पेन अल्सो. आणि या फिजिकल ह्याच्यामध्येच ते म्हणजे एखादी कॉम्पिटिशन जिंकणार, मग पुढची जिंकणार, मग पुढची जिंकणार. म्हणजे मी तुम्हाला खरं सांगते, एक व्यक्ती मी अशी बघितली होती. 55व्या वर्षी एक योगाची कॉम्पिटिशन होती. ॲट द एज ऑफ 55 ऑफकोर्स त्या बाईची फ्लेक्सिबिलिटी खूप होती. योगासनांची कॉम्पिटिशन असते. अ, तर तिला नंतर एक एक पुढच्या एक्झाम म्हणजे कॉम्पिटिशनमध्ये तिला सांगितलं, की आणि ती प्रत्येक वेळेला दरवर्षी गेले 10 वर्ष ती बाई पहिली येत होती, फर्स्ट. त्यांना आम्ही सांगितलं, की "मॅडम आता तुम्ही थोडंसं म्हणजे तुम्ही रिटायरमेंट घ्या. यू डोंट पार्टिसिपेट. नाहीतर मग तो दुसरा कोणी पहिला येऊच शकणार नाही. बिकॉज शी वॉज द बेस्ट." तर ती म्हणते, "नाही, नाही, नाही, असं कसं? मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मीच पार्टिसिपेट करणार." म्हणजे कुठेतरी त्याग हा नाहीच आहे. 10 वर्ष, 10 वर्षीचे मेडल्स तुमच्याकडे असून सुद्धा तुम्हाला पुढच्या जनरेशनला, पुढच्या कोणाला परफॉर्म करू द्यायचं नाही आहे. तुम्ही सुखाने त्या गोष्टीचा त्याग करत नाही आहात. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं म्हणजे जेव्हा त्यांना अप्रोच कारण जेव्हा त्या अपिअर होतील तेव्हा दुसरं कोणी पहिलं येणं शक्यच नव्हतं. दॅट वॉज मास्टरी शी हॅड. पण त्या म्हणजे त्या ऐकायलाच तयार नव्हत्या, की नाही मी आहे म्हटल्यानंतर आणि प्रत्येक वेळेला जेव्हा त्यांना मेडल दिलं जायचं किंवा जेव्हा त्या पहिल्या यायच्या, तेव्हा त्या प्रत्येक वेळची हिस्ट्री दाखवणार, की मी असं झालं, तसं झालं, तसं झालं. म्हणजे लोकांकडून त्यांचं अप्रिशिएशन वधवून घेणे, अशा प्रकारच्या क्वालिटीज किंवा पर्सनॅलिटीज आपल्याला दिसतात, की मी हे केलं होतं. तुला माहिती का मी हे केलं होतं. तुला माहिती का मी हे माझ्याकडे हे आहे. मी हे कमवलंय, मी ते कमवलंय. सारखं-सारखं आपले जे हे आहेत म्हणजे आपले जे गेन्स आहेत, हे त्याचं सारखं प्रदर्शन करणे. दिस इज कंप्लीट राजसिकता. ओके. सो दे आर बाउंड ह्याचं काय होतं, की अशा आणि तेच करणं त्यांना हॅपी त्याच्यातच त्यांचा आनंद असतो. दे आर बाउंडेड कंप्लीटली इन द सायकल ऑफ दिस बर्थ अँड डेथ. ओके. दे आर आणि हे अख्खं जग आत्ताचा जो मॉडर्न एरा आहे, टुडेज वर्ल्ड इज फुल ऑफ रजोगुणी पीपल. त्याच्यानंतर आपण सत्वगुणाकडे जाऊया. तत्र सत्त्वनिर्मलत्वात् प्रकाशकम् अनामयं सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ. आता सत्व गुण म्हणजे निर्मलत्वात म्हणजे प्युरेस्ट आहे. या तिघांपैकी हे प्युरेस्ट फॉर्म आहे. किंवा प्युरेस्ट क्वालिटी ही आहे. प्रकाशकम, इल्युमिनेटिंग असतात. बऱ्याचशा राजसिक हे जे काही बघितले, आता हे एक्सप्लेन करणं फार डिफिकल्ट आहे. पण त्या माणसांबरोबर राहिल्यानंतर तुम्हाला एक प्रकारचा ऑरा किंवा फील होतो. किंवा त्यांचे विचारच वेगळ्या पद्धतीचे असतात. अनामयम किंवा कुठल्याही प्रकारचा आमय, आमय म्हणजे रोग किंवा कुठल्याही प्रकारची राजसिकता किंवा तामसिकता. ओके. याला आमय म्हणजे रोग किंवा जे व्याधी किंवा रोगाचं मूळ कारण असतं, त्याला आमय असं म्हटलं जातं. फ्लॉलेस असतात, इनोसंट असतात फार. दे लिबरेट्स जीवा जे सत्वगुण लिबरेट्स जीवा फ्रॉम द बॉन्डेजेस. ते सत्वगुणी माणसांचं कसं असतं, तुम्ही मला अप्रिशिएट करा, तुम्ही मला अप्रिशिएट करू नका. आय एम हॅपी. तुम्ही मला वस्तू द्या, नका देऊ. आय एम हॅपी. माझं कर्तव्य मी या पृथ्वीवर जन्माला आलेलो आहे. त्यांची मूळ कारणं त्यांना माहिती असतात, की या जन्मात काय करायचं आहे आणि ते त्या पद्धतीने जगत असतात. लोकांना अप्रिशिएट करो, न करो, लोकांनी चांगलं म्हणो, न म्हणो, इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ एनिथिंग ते त्यांची कर्म चालू ठेवतात आणि दे आर हॅपी इन देअर ॲक्टिव्हिटीज. मगाशी जसं म्हटलं, की आईनी मला राईम म्हणायला सांगितली आहे, तेव्हा हे आईनी सांगितलेलं काम कंप्लीट करणे हे माझं कर्तव्य आहे. लोकसमोरच्या टाळ्या वाजवत किंवा न वाजवत ते मी कंप्लीट करणार. अशी पण मुलं काही वेळा दिसतात हां. अगदी काही वेळा अशी उठून गेलेली असतात. पण तरी ते कंप्लीट कर आईने नाही मम्माने सांगितलंय हे असं करायचं, मग मी तसंच करणार. ती त्या मुलामध्ये पण दिसून येतं, की आईने सांगितलेली ऑर्डर कंप्लीट करणं हे तो स्वतःचं कर्तव्य समजतो. हे असं मायन्यूट ऑब्झर्वेशन करायला शिका. म्हणजे जेव्हा त्रिगुणाचं लेक्चर असतं ना, त्याच्यानंतर लोकं फार नंतर येऊन सांगतात, की "मॅडम तुम्ही हे सांगितलं ना, आता आम्ही असंच बघत फिरतो सगळीकडे." अशा गोष्टी. ते खूप मजा असते या गोष्टी. लोकांना हे लोकं एन्जॉय करतात हे त्रिगुणास फाइंडिंग त्रिगुणास डिफरंट पर्सनॅलिटीज. सो दे रिमेन्स हॅपी
विथ एनी सर्कमस्टान्सेस. म्हणजे ते काही यश येवो, अपयश येवो, पहिला नंबर येवो, दुसरा येवो, अगदी शेवटचा जरी आला, तरी म्हणतो की येस मला पार्टिसिपेट करायला मिळालं, मला हॅपीनेस आहे. मला यातून काही शिकायला मिळालं, माझा हॅपीनेस आहे. दे आर नॉट वरीड अबाउट एनिथिंग. दे रिमेन्स आता ह्याच्यामध्ये काय असतं पण तरी सुद्धा ना, ते कुठेतरी कर्तव्याच्या भावनेनी जखडलेले असतात, की मला माझं कर्तव्य करायचं आहे. ही एकच शेवटचं बॉन्डेज राहतो या सत्वगुणामध्ये. या सत्वगुणांचा एकच बॉन्डेज असतो सत्वगुणी लोकांचा, की कर्म करण्यासाठी ते बाउंड असतात किंवा कर्तव्याच्या प्रती ते फार जागरूक असतात, की हा हा पण एक प्रकारचा बॉन्डेज आहे. दे आता हे बॉन्डेज दिसतात, की इंटेलिजंट असतात, सुपिरियर दॅन अदर क्वालिटीज किंवा रजस आणि तमस गुणापेक्षा हे जास्त सुपिरियर क्वालिटी आहे किंवा जास्त सुपिरियर असतात माणसं. दे नोज द सिग्निफिकन्स ऑफ द मटेरियल वर्ल्ड. म्हणजे मटेरियल वर्ल्डचं ते नाकारत नाहीत किंवा त्यांना मटेरियल वर्ल्ड व्यर्थ वाटत नाही. पण ते अटॅच्ड नसतात त्याच्याशी. त्यांना या मटेरियल वर्ल्डचं सिग्निफिकन्स किंवा त्याचा कसा उपयोग करून घ्यायचा हे त्यांना माहिती असतं. पण त्याच्याशिवाय ते राहू शकत नाहीत अशातली अवस्था नसते. ते त्याच्यामध्ये कॉट नसतात झालेले. म्हणजे उदाहरणार्थ म्हणजे आता बघा एक साधारण उदाहरण देते, की 4 वाजता मला कॉफी किंवा चहा किंवा काहीतरी हवंच आहे. म्हणजे तामसिक मनुष्य काय करेल, की तो नाही मिळाला तर तो वेडापिसा होईल. किंवा तो बाय हुक ओर क्रूक ही विल ट्राय टू गेट द टी ओर कॉफी ॲट 4:00 जे काही असेल ती एखादी हॅबिट. राजसिक मनुष्य काय करेल, की त्याचा कमर्शियलायझेशन करायचा प्रयत्न करेल, की जर मला कोणी काही पैसे देत असेल आणि जर मला सोडायचं असेल, तर मी सोडेन. हां, ठीक आहे, चालेल. बिकॉज आय एम गेटिंग सम काइंड ऑफ गेन, सो आय कॅन कॉम्प्रोमाईज धिस माय नीड. ओके. पण सत्व माणसाचं कसं असतं, तुम्ही मला द्या, नका देऊ आणि म्हणजे तो कॉफीशी अटॅच नसतो किंवा त्या चहा कॉफीशी अटॅच नसतो. म्हणजे तुम्ही मला दिलीत तर मी घेईन, नाही दिलीत तर मी आय एम हॅपी. म्हणजे आय एम नॉट कंप्लीटली कॉट इन दॅट टी ओर कॉफी किंवा अशा एक उदाहरण सांगितलं. अशा कुठल्याही गोष्टी मटेरियल वर्ल्डमध्ये ते कधीही कॉट नसतात. मटेरियल वर्ल्डमध्ये ते राहतात, ते तिथे एन्जॉय करतात, परंतु त्यात कॉट होत नाहीत किंवा त्याच्यामध्ये अडकून राहत नाहीत. दे कॅन ओव्हरकम धिस मटेरियल वर्ल्ड अँड नॉट अटॅच टू इट. म्हणजे ते ह्याच्यातून बाहेर पडू शकतात. ह्याच्यातून ते मटेरियल वर्ल्ड नसलं, मटेरियल प्लेजर नसलं, तरी ते आनंदित राहू शकतात. नॉट इन्फ्लुएन्स्ड बाय मटेरियल पेन अँड गेन किंवा यश, अपयश किंवा सुख-दुःखी, लाभालाभो, जयाजयौ हे आपण श्लोक बघितले होते पहिले. त्याच्यात कुठेही ते स्वतःचं इक्विलिब्रियम और मेंटल स्टेट डिस्टर्ब करत नाहीत. वेदांमध्ये सत्वाला हॅपीनेस किंवा ज्ञान असंच म्हटलेलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडे कायमस्वरूपी हॅपीनेस हा असतो, की बाहेरची परिस्थिती कितीही बदलत राहिली तरी दे आर अल्वेज हॅपी. पण कसं असतं, की एक इल्युजन त्यांच्यामध्ये असतं, की दे आर द मोस्ट परफेक्ट वन. थोडासा एक बारीकसा एक त्यांच्यामध्ये हे राहतो, की मला मला ह्याच्याने काही फरक पडत नाही. हा एक विचार त्यांच्यामध्ये असतो, की मला या गोष्टींची गरज नाही. हा पण एक ॲक्चुअली द रिझन ऑफ बॉन्डेज आहे. दे गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स सात्विक कर्म. सात्विकतेकडे ते ओढले जातात. कृष्णाने म्हणून सांगितलेलं आहे अडॉप्टिंग सत्वगुणा इज द गुड थिंग. म्हणजे तामसिकता सोडावी, राजसिकता सोडावी आणि सत्व गुण एक्सेप्ट करावा ही चांगलीच गोष्ट आहे. पण त्याच्यातले पण जेव्हा बॉन्डेज कृष्ण सांगतो किंवा त्याच्यातले काही लूप होल्स सांगायचा प्रयत्न करतो, तेव्हा तो म्हणतो, की कर्तव्य भावनेकडे ते ओढले जातात. म्हणजे जेव्हा कर्तव्य ते करू शकत नाही, त्यांना त्या कुठेतरी हे होतं, की मी माझं कर्तव्य करू शकलो नाही. मी माझं कर्तव्य करू शकलो नाही. त्यामुळे निस्त्रैगुण्य भवार्जुन. नाही जमलं मला कर्तव्य करायला. त्याच्या म्हणजे कृष्णाच्या मनात नव्हतं. लेट मी फॉरगिव्ह मायसेल्फ. त्याला जेव्हा जमेल म्हणजे ते स्वतःला कुठेतरी तो एक इगो असतो, की मी कर्तव्य भावनेतून कर्म करतो आहे. मी कर्म करतो आहे. हा एक इगो त्यांच्यामध्ये राहतो, की कर्म करणारा हा मी आहे. हा बारीकसा इगो त्याच्यामध्ये सत्व गुणांच्या लोकांमध्ये सुद्धा राहतो शेवटी. आणि म्हणून त्याला त्रिगुण किंवा त्याला या त्रिगुणांच्या पलीकडे जा असं कृष्णाने म्हटलेलं आहे. दे गेट बर्थ अकॉर्डिंग टू देअर सात्विक डिझायर्स म्हणजे त्यांच्या त्यांच्या सात्विक डिझायर्स प्रमाणे ते बर्थ त्यांना मिळत राहतात. आणि म्हणून ते कारण शेवटी हा छोटासा जो इगो राहतो, छोटासा जो एक इच्छा असते ना, मला माझं कर्तव्य कंप्लीट करायचं आहे, ही पण एक इच्छा आहे. आणि त्यामुळे दे आर बाउंडेड इन द सायकल ऑफ बर्थ एंड डेथ. की आज माझी ही कर्तव्य मी कंप्लीट केली नाही. ही सुद्धा एक इच्छा आहे. ओके. अशी बरीच माणसं तुम्हाला दिसतात. संत, योगी पुरुष, फिलॉसॉफर, सायंटिस्ट किंवा अ, मला कुठल्या ना कुठल्यातरी इन्व्हेन्शन्स करायचे आहेत. अशा प्रकारची माणसं आपल्याला सत्वगुण डॉमिनंट पीपल आपल्याला दिसतात.